अखेर विशाल भदरगे यांच्या मागणीला यश। सिन्नर तालुक्यातील मुसळगाव MIDCतील अनेक कंपन्यांच्या केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालय विरोधात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते। या परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत खराब तसेच मुख्य जनावरांसह वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या तसेच मळी परिसरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पिण्याचे पाणी राहिले नसल्याची तसेच मुसळगाव परिसरातील जवळपास 100 एकर एवढी शेती नापीक झाली असून त्यात कुठल्याही प्रकारचे पीक घेता येत नसल्यामुळे या सर्व समस्येसंदर्भात सर्व प्रकारच्या पुराव्यानिशी गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाचा सातत्याने पत्रव्यवहार केला तसेच या विषयाची दखलही घेतली जात नव्हती। त्यामुळे अनेक मागण्यांसाठी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत साखळी उपोषण 1 महिना सुरू होते। मात्र भदरगे यांच्या मागणीला यश आले असून सिन्नर येथील सर्व उद्योजकांच्या वतीने स्टाईसचे चेअरमन नामकरण आवारे उपस्थितीत विशाल भदरगे यांच्यासह ग्रामस्थांसह बैठकीत सर्व मागण्या मंजूर झाल्याची माहिती परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी दिली। यावेळी देवराम घोलप, संजय घोलप, कचरू शिंदे, यशवंत शिंदे, वैभव क्षत्रिय, देविदास शिरसाट, माधव शिंदे, संतोष भंडारी, रंगनाथ जाधव, विठोबा शिरसाट, अनिल शिरसाट, मोपान डावरे, शांताराम मुसळे, राजेंद्र शिंदे, उद्धव शिरसाट, विलास शिंदे, सदाशिव झाडे, पुंजा शिरसाट, अमोल शिंदे, दशरथ शिंदे, प्रवीण जाधव, दीपक शिरसाट, सुनीता बाद, सचिन शिंदे, भागवत शिरसाट, निवृत्ती डावरे, मुदाम शिरसाट, रामनाथ शिरसाट, मनोहर भुजबळ, पंढरीनाथ शिंदे आदी उपस्थित होते। गेल्या महिनाभरापासून आपण उद्योग भवनाच्या समोर सातपूरला आपण आंदोलन करत होते। अनेक वेळा तुमच्या चर्चा झाल्या, बैठका झाल्या प्रशासनासोबत, काय अंतिम निर्णय निघाला काय? गेल्या 31 दिवसापासून मुसळगावचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या वतीने परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून गेल्या 31 दिवसापासून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषणाला बसलेलो होतो। या संदर्भात 2 ते 3 वेळा सन्माननीय आमदार साहेब, त्यानंतर प्रांत मॅडम आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार मिटिंगा झाल्या। त्याच्यानंतर काल डॉक्टर अविनाश ठाकरे साहेब, सदस्य सचिव MPCBचे यांच्यासोबतही चर्चा झाली। तर चर्चेअंती आज स्टाईसचे जे चेअरमन आहेत सन्माननीय आवारे साहेब यांच्याबरोबर उद्योजकांच्या वतीने त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली। या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की ते प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर 70,000 रुपये देणार आहेत आणि ती जी टोटल अमाऊंट होते ती जवळपास 1,47,00,000 आसपास ती अमाऊंट जाते। सर्व आमचे जे 30 बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मोबदला जो ह्याच्या अगोदर जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान स्टाईस देण्यासाठी तयार आहे। हे नुकसान ते जवळपास 2 वर्ष सातत्याने देणार। जोपर्यंत ETP प्लांट पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे। पाण्याच्या संदर्भात पण सदर ग्रामपंचायतीने पाण्याची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण शेवटी पोल्युटिंग इंडस्ट्रीचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे। ज्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या संदर्भात अजून ठोस काही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता ज्या आमच्या बेसिक मागण्या होत्या पाण्याच्या आणि मोबदल्याची ती पूर्ण झालेली असून जोपर्यंत MPCB किंवा स्थानिक उद्योजक पोल्युटिंग इंडस्ट्रीच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।